आपल्याला मराठी माणूस आहे म्हणून आपल्याला मराठी गाजवायची, त्यामुळं मराठीतच ब्लॉग बनवणार. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. मी आलोय नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आपल्याला खूप उशीर झाला उठायला, कमीत कमी 12:30 वाजले. तर आपला डब्बा वगैरे आलाय. पहिले जेवून घेऊ, आंघोळ करून ब्रश करून जेवून घेऊ आणि जेवल्यानंतर दाखवू तुम्हाला आज काय काय होतं आणि काय काय नाही. तर बनवून राहा, खूप मस्ती होती आमच्यासोबत. तर सर्व दाखवतो, चला. तर मित्रांनो, आपली आंघोळ बिंघोळ सगळी झाली ना. आंघोळ केल्यानंतर मग डोक्याला तेल लावायचं होतं आणि कळालं की आपलं तेल संपलंय. आता तेल संपलंय तर मग जाऊ आज आपण शॉपिंग करायला. तर पहिले जेवून घेऊ, तर बसू सर्व. पहिले जेवून घेऊ, बघू आज काय दिले. चला दाखवतो तुम्हाला पण. आणि जेवून सीधा निघू आता शॉपिंग करायला. शॉपिंग करायचं आहे आपल्याला. हे पहिलं टोपण तर निघतच नाही. निघलं कशात तरी भाजी आहे, माहिती नाही कशी आहे. कांदा, एक नंबर जेवण आहे. चपात्या. तर जेवण बॅग तीन घेऊ आणि जाऊ शॉपिंग करायला. तेल वगैरे काय काय तिथे गेल्यावर कळेल आपल्याला काय काय आणायचं आहे काय काय नाही. तर जाऊ शॉपिंग करायला. चला माझ्यासोबत. पूर्ण ब्लॉग बघा तरच कळेल काय काय करते. खरेदी करायला एक तिथं माठ काहीतरी बघितलं होतं, पण सूर्य लई तापलाय आपल्यावर. दुनियाचं ऊन आहे म्हणून टोपे घालून आलो. तर जाऊया तिथे गेल्यावर चालू करतो ब्लॉग. तिथे काय दाखिले होते का बघू दा. कुणी शिवाय दिलं वाटाले. जाऊया पहिली वेळेसच खरेदी करायला. तर आपला दिसला डेपो. जाता घरला जाताना डेपोत जाऊ. पहिलं जाऊ आपण शॉपिंग करायला. तर चलतच ते येवला लिहिलं आहे, पण आपल्याला येवल्याला जायचं नाही. आपल्याला जायचं आहे मार्केटमध्ये. तिथे चला मार्केटमध्ये जाऊ आणि दाखवू तिथं काय आहे ते. मला जाता रायडर भाई दिसले इथं आपले 2-4. ते चले रायडर. आपला बाजार वैजापूर. बघू आपण इथं काय काय घ्यायचं आहे आपल्याला. असं आहे कडक एंट्री मारल्या. बघ काय काय ह्याच्यात. पहिलं तर बिस्किटच दिसले, काहीच घेतले नाही आपण. एवढंसं घेतलं. एकदम भारी आहे यू. बघत बिल किती होते काय नाही. एवढ्याचं सामानचं भरपूर काय घेतलं तसं तरी पडतं. मित्रांनो, आपलं भरपूर बिल झाले. 400 रुपये बिल झाले. आणि आपला बाजार वैजापूर. तर आता निघाले आपण इथून मस्तपैकी रूमला जाऊन आता आराम करू. खरेदी झाली आता वार. तर इकडे मार्केट आहे वारी. आता आपण इथून निघाल्या सीधा रूमला जाऊन 1-2 घंटा आराम करू आणि ड्युटीला जाऊ. तर आता इथून सीधा मिळू आपण ड्युटीवर. भेटू आता डायरेक्ट ड्युटीवर. चला आता रूमला जाऊन आराम करू थोडासा. आपण म्हणल्या होत्या जाता डेपोत भेटू, त्यामुळे ब्लॉग पुन्हा झालं केलो. जाता डेपोत भेटून. तर सावंत सरला विचारू ते काय करायलेत आणि निघू आता रूमला. भरपूर झालं फिरणं. चला 2 गोष्टी बोलू. बोला सावंत सर, काय करायले तुम्ही? मी आता VTS जोडतो. VTS. तर झालं जेवण वगैरे झालं. बरं. कसं आहे ऊन जास्त कडक आहे. मस्त इथं नाचायचा कार्यक्रम म्हणजे नवरदेवचा काय करायला माहित नाही, पण इथे एक डान्स करून जायचं होतं म्हणून गेले आपण. एक करायला जायचं होतं, गेल्या. चला आता रूमला जाऊ. आपलं काम चालू झाले आणि गाड्या यायचं बी चालू झाले. आपण आज परत डेपोत आल्यावर ब्लॉग चालू केला आहे. आणि डेपोत असं आहे की आता मला एक्सलला आणि कुलन पाणी टाकायला ठेवलं आहे. म्हणजे आज आपण दररोजच्या काम करायला तरी आपली गाडी आणि आपल्या गाडीचं लागणार आणि आपण एक्सल. तर मित्रांनो, आज चेन्नई आणि लखनौची मॅच होती. तर आमच्या आणि माझ्या मित्रामध्ये अशी शर्यत लागली होती की चेन्नई जिंकणार नाही, तर जिंकली. आता याला चिडवायला तरी आता अभ्यास दुसरी लावून बघायला आहे. देख भैया, दे जिते की चेन्नई की. तर लय चांगल्या प्रकारे दुबईने लास्टला 2 छक्के मारून मॅच जिंकवली. तर आता चहाचा ब्रेक झालाय. तर चहाला प्यायला काय, आम्ही चहा पित नाही, कधी तर पितो, कधी पाजवलं तर. स्वतःच्या तर पैशाने पितच नाही मी. तर आता बघू. तर मित्रांनो, चहाचा ब्रेक संपलेला आहे. आपण आता टायर वाजवायला. तर चला कसं वाजवतात टायर दाखवतो तुम्हाला.
काहीच नाही, आवाज जर फत आला तर समजायचं टायर पंक्चर आहे. तर असं टायर वाजवायचं. हे आपलं बांबू, हेच कामं करायचे आपल्याला जेवणपर्यंत. तर आता बोलूच नंतर आपण. तर नव्या गाड्याला भारी येतात. भाऊ जेवायची सुट्टी झाली, भाऊ हात धुवालाय. हो काय काय काम केलास? काम काही नाही भाऊ, आज हाफ केला आहे गाडीचा, अर्धा केलेला आहे, आज बाकी आहे फिट करण्याचा, आता खोलून ठेवलेला आहे. बरं, आता आपण बी हात धुता, आपण बी टायर वाजून घेतल्या. आता सीधा आपण जेवताना दाखवूया. चला त्या डब्यात काय आहे ते जेवायला बघूया. आज डब्याला आपल्याला पालकची नाही, गोबीची भाजी, आंब्याचा रस, चपात्या आणि चटणी आली. तर जेवण चालू आहे. जेवणाच्या नंतर बघू आपण काय काम लागते. जेवण ते झाले ना. आता जुन्या बसमध्ये बसायचं एवढं भारी आनंद येते की नाही, आम्हाला बघायचं कामच नाही. आणि त्याचसोबत आपले मित्र आपले मॅच ते बघतात. आता तर IPL चालू आहे आणि सध्याला तर IPL चालू आहे, तर मित्र मॅचच बघतात. तर आपण बसले, आपले 4 मित्र परभणीला गेलेत आणि ते जर आले तर मग अजून लई आम्ही मजा ते करता. तर ब्लॉग पूर्ण बघा तरच कळेल. आणि चला तर मग ब्लॉगला अजून राहिलेला काय ड्युटीज खतम करून तुम्हाला काय काय होतं डेपोमध्ये आणि मी काय काय दाखवू शकतो तेवढं दाखवून ब्लॉग खतम करू. तर सगळा ब्लॉग बघूनच आपले परम मित्र संदीप गायकवाड हे काहीतरी करत आहेत, तर ते सांगतील त्यांच्या भाषा. पराक्रम केले सर तुम्ही? आता आम्ही हाफ धुतोय, हाफ खोललेला आहे, आता धुवायच्या बेरिंगावर वगैरे धुणं चालू आहे. बेरिंगा वगैरे धुणं चालू आहे. काय प्रॉब्लेम आली गाडीला? ऑइल सील गेलेलं होतं, त्याच्यामुळे ते ऑइल आहे ना, ऑइल पूर्ण ड्रामवर येत होतं, लाईनर वरती गेलं होतं, टायर वगैरे भरत होते ऑइल ना, आणि त्यामुळे तुम्हाला बेरिंग वगैरे सगळंच खोलावं लागलं. हो सर. आणि सर आता तुम्ही खोलून ग्रीस वगैरे लावून टाकता? फिट करून देणार सर आम्ही. सर फिट करताना एकदा सांगा, आपण ब्लॉग घेऊ. ओके, धन्यवाद. सांगू ना. तर पब्लिक असे ग्रीस लावतात आणि हे चालू झाले आपलं लावणं. तर भाऊ सांगा काय काय करावं लागतं? त्याला आम्ही आता बेरिंग टाकलेली आहे. बेरिंग टाकलेली आहे. हो, आता बेरिंग वरती ग्रीस ऑइल चढवतोय. ग्रीस ऑइल आणि चढवते भाऊ. अशा प्रकारे ग्रीस आणि ऑइल लावतात आणि त्यानंतर हे बेरिंग वगैरे नुसतं ग्रीस. सॉरी पब्लिक. अरे बा पेंट चढवली भाऊनं. तर पब्लिक आपल्यासोबत पठाणला एक डायलॉग बोलायचं होतं. डायलॉग बोल पठाण. क्या करना भाई, हाथे पीले करने की उम्र में हाथे काले करना पड़. अरे बा. तर पठाणचं म्हणणं असं आहे की त्याचं लग्न लवकर केलं पाहिजे, कारण त्याचं वय आता हळदीनं लावायचंय तर ऑइल लावायला तर चालते. पठाणचं हे म्हणणं त्यांच्या घरच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर पठाण आहे परभणीचा, हा ब्लॉक परभणीला गेला पाहिजे. एक्सेलचे नट बसवायचं चालू आहे. तर संदीप भाऊ आपली एक्सेलचे नट फिट करत आहेत. तर व्यवस्थित बसले की भाऊ? हो, आता काय लिकेज बिकेज होईना की? हा, प्रॉब्लेम काय होते ते टायरवर ऑइल उडू लागले काय? ग्रीस उडत होतं, ऑइल नव्हतं. गिरीस उडत होतं. उडत नव्हतं, कुठं उडत होतं? लाईनरवर जात होतो. लाईनर वर जात होतं आणि त्यामुळे ब्रेक आवाज येत होता का? ब्रेक लागत नव्हती. ब्रेक लागतच नव्हतं. वा, मला काही तेवढं माहीत नाही. नवीन आहो, तर 1 वर्षानंतर कळेल आपल्याला काय 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 नाही. ते 1 वर्ष काढायचं नंतर का? नंतर 1 वर्षानंतर कळेल. आता आपल्याला खिडकी बसवायच्या दरवाजाची. आबेद सोबत खिडकी बसवालो. कसं वाटायला आबेद बसवायला? आबेद थोडं खाली काहीतरी बोलू शकतो. भारी वाटायला. अरे बा, पंखा चालू झाला. हात धुणं चालू आहे. ड्युटी संपली, आता आपले हात पाय धुणं चालू आहे मस्तपैकी. आपण पाय मी धुल्या. आपले आज पाय लय भरले होते, बूट शूज घातला नाही म्हणून. आज शूज घातला नव्हता. आपल्यासोबत आबेद आणि कोण आपले संदीप भाऊ गायकवाड. असं पाणी हात राहतात इथं धुवायचं. साबण बिबन कपड्याचं साबण वापरतात धुवायला. तर मित्रांनो, आपल्या गेटच्या बाहेर डॉगी भाई एकच बसलाय, काय माहिती कुठे गेले सगळे. तर एक दिसाले तिकडे आता पार दूर. आणि दररोज मिळणारे मित्र आज अचानकच नाहीत म्हणल्यावर कस्तरीच झाले आपल्याला. बघू थोडं पुढे भेटतात काय, भेटले तर दाखवून देतो ब्लॉगमध्ये. तर जाऊ आपण इथून रूमला. रूम थोड्याच अंतरावर आहे, एक 5-10 मिनटात जातो आपण. आपल्यासोबत आपले परम मित्र म्हणजे आपले परम सर. काय हे सेंट म्हणून काही इकडे स्कूलचा हे जे काल यांना तर इथं पोस्टर लावलं होतं मॅट्रिकचे. 97 येईल, काही 96 येईल. आणि 10वीचा निकाल लागलेला आहे. आमच्या वेळेस 100% निकाल लागला होता. इथे किती टक्के निघाला आहे? 98.26. वर्गाचा निकाल, हा वर्गाचा निकाल लागलेला आहे शाळेचा. पहिला मुलगाला पहिला मुलगा आलाय नैतिक दीपक शेळके 97.20. आणि दुसरा आली मुलगी आहे श्वेता शालिकाराम शेजवळकर 96%. आणि तिसरा आहे श्रद्धा गणेश भुजबळे 94%. तर हे बसायची लाईन. तर आपण परत आलो बस
बस डेपोमध्ये, कारण आपला चार्जर विसरले. चार्जर घेऊन रूमला जाऊ. एकटा चालू आहे आता. रूमला चार्जर घेतल्या, सगळ्या विचारू लागले का आला. चांगले आपण चार्जर आले. चार्जर विसरले मी. चला रूमला, चला रूमला भेटू. कुत्रे डबल बसलेत आपल्यासाठी. आपला डेपो. कुत्रे थकून गेले, भुकून आले, कारण की अंधारात ओळखूच येत नसेल त्याला. असं असेल काही. तर मित्रांनो, घरी येऊन आंघोळ वगैरे केले आणि आपण मित्रांनो आपला ब्लॉग संपायची वेळ झाली. म्हणजे जे आता झोपायची वेळ झाली. आपली झोपायची वेळ नाईट ड्युटी असल्यामुळं 2:30 वाजता आहे. तर म्हणजे सगळ्यांची झोपा झाले असतील. आत्ता मी झोपालो. नाईट ड्युटी खरंच खूप अवघड राहते आणि चॅलेंज आहे. आपल्या वयानुसार 17व्या वर्षी 2:30पर्यंत शेती राहणार. आत्ता आंघोळ केली आपण. तुमच्या झोपा झाल्या असतील जे ब्लॉग बघायला ते नाही का. तर खरी 2:30 वाजता तुम्ही समजू शकता डायरेक्ट किती वाजले. तर मध्यरात्री होऊन गेली. आता 2 घंट्यात सकाळ होईल. 4 वाजतील आणि सगळ्यांच्या झोपा झाली असतील. रूमवर राहणाऱ्या पोऱ्याचं खरंच लय अवघड राहते. त्यात मी एकटा राहण्यासाठी भांडी घासणं, हे करणं, अजून कपडे धुणं, दररोज आतरण काढणं करणं, त्यानंतर घरच्यांना सोडून राहणं. आता एवढंच म्हणाले की मी अजून आपल्याला मराठी माणूस आहे म्हणून आपल्याला मराठी गाजवायची. त्यामुळं मराठीतच ब्लॉग बनणार. आणि जाता जाता एवढंच म्हणाल की जर ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. कमेंटला रिप्लाय राहील तुमच्या पुढल्या ब्लॉगमध्ये. तर आपण एवढंच सांगू शकता. आणि पुढला ब्लॉग लवकरच येईल. तर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून जा.